नमस्कार। अनेक लोक खूप मोठेपणाने सांगतात पैसा काही सर्वस्व नाही। बरोबर, हेच जर सत्य परिस्थिती आहे तर मला तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट सांगा, पैसा हे सर्वस्व नाही आहे तर आपण आपल्या गरजा पूर्ण करून समाजासाठी काय करतो? काही करत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। एका अनाथ शाळेला तुम्ही मदत करताय, गोशाळेला मदत करताय, कोणाला तुम्ही दत्तक घेऊन त्याला शिकवण्याची जबाबदारी घेतली आहे, कोणा गरीबाच्या घरी तुम्ही राशन पुरवत आहात, कोणत्या मुक्या प्राण्याला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहात, त्याच्या आयुष्याची जबाबदारी तुम्ही घेतली आहे। असं तुम्ही करताय का? असे आपण करतोय का? असे जर करत असाल तर नक्की मी म्हणेल की पैसा काही सर्वस्व नाही आहे। पण या सगळ्या गोष्टी न करता फक्त स्वतःच्याच गरजा आपण सगळे जर पूर्ण करण्यातच आपला पूर्ण वेळ जात असेल आणि आपल्या गरजांव्यतिरिक्त आपण समाजामध्ये काहीच काम करत नाही आहेत, कोणाला मदत करत नाही आहेत, तर पैसा कमावणं हे गरजेचं आहे आणि पैसाच सर्वस्व आहे, हे मत माझं आहे। माझं मत बरोबर आहे की नाही, तुम्हाला काय वाटतं एक कमेंटमध्ये मला सांगा। मलाही समजेल की कितपत लोक माझ्यावरती खरंच प्रेम करतात किंवा माझे व्हिडिओ कितपत बघतात हे मला देखील समजून जाईल। कारण सत्य परिस्थिती आहे। आज पैशाशिवाय कुठली गोष्ट शक्य आहे का सांगा? पूर्वीच्या काळामध्ये देवाणघेवाण व्हायची, धान्य वगैरे उत्पन्न व्हायचं, शेतीचं माल देवाणघेवाण व्हायचं, धान्य घ्यायचं, वस्तू द्यायची, वस्तू घ्यायची, धान्य, या पद्धतीने देवाणघेवाण व्हायची। पण आताच्या परिस्थितीमध्ये मोफत कोणी देतं का? जर तुम्हाला कुठली गोष्ट घ्यायची असेल तर तुमच्याकडे धान्य आहे का त्याच्या मोबदल्यामध्ये द्यायला? काय वस्तू आहे का तुमच्या त्या वस्तूच्या मोबदल्यात तुमच्याकडे द्यायला? नाही ना। वेळ बदलली, परिस्थिती बदलली। आता तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर पैसाच मोजावा लागतो, बरोबर? आणि आपण आपल्या गरजा पूर्ण करायसाठी फक्त पैसा कमवतो असं नाही आहे। पैसा फक्त आपल्याचसाठी कमवायचा नाही आहे, आपण आपले घरचे, आपले लेकरं बाळं इतकंच करायचं नाही आहे। पैसा याच्यासाठी पण कमवायचा आहे की गोसेवा झाली पाहिजे, आपल्या माध्यमातून एका तरी जीवाचं सुख हे आपण बघितलं पाहिजे। कोणा गरीब व्यक्तीला, मुलाला, मुलीला दत्तक घेऊन त्याचे शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे, कोणाला तरी आपल्याकडून मदत झाली पाहिजे आपला परिवार सोडून। असं जर तुमचं ध्येय असेल, असं जर तुम्ही कमवत असाल तर मी म्हणते पैसा सर्वस्व नाही आहे। कारण तुम्ही स्वतःच्या जबाबदारी घेताय, स्वतःच्या घरच्याची जबाबदारी घेऊन देखील समाजाची पण सेवा करत आहात, गोसेवा करत आहात, पशुपक्ष्यांची सेवा करत आहात, तर मी म्हणेल की खरंच पैसा हा काही सर्वस्व नाही आहे। जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी काहीच करत नाही आहेत, आपण कोणालाची सेवा करत नाही आहेत, कोणाला दानधर्म करत नाही आहेत, गायी पाळत नाही आहेत, तर नक्कीच पैसा गरजेचा आहे आणि पैसा सर्वस्व आहे। काय वाटतं हे कमेंटमध्ये मला सांगत चला।